खबर महाराष्ट्र के छत्रपति संभाजीनगर से है, जहां भाजपा नेता किरीट सोमैया 5वीं बार सिल्लोड पुलिस थाने में सिल्लोड तालुका शहर में फर्जी जन्म प्रमाण पत्र मामले को लेकर भाजपा नेता किरीट सोमैया ने आज फिर से सिल्लोड पुलिस थाने का दौरा किया। उन्होंने उपविभागीय पुलिस अधिकारी डॉक्टर दिनेश कोहली और पुलिस निरीक्षक शेषराव उदार से चर्चा कर कार्रवाई की प्रगति की समीक्षा की। इस दौरान किरीट सोमैया ने कहा कि कार्रवाई चरणबद्ध तरीके से आगे बढ़ रही है और दोषियों पर निश्चित रूप से कड़ी कार्रवाई होगी। सोमैया के आगमन के समय कुछ लोगों ने काले झंडे दिखाकर और नारेबाजी कर विरोध प्रदर्शन किया। पुलिस ने तुरंत हस्तक्षेप कर प्रदर्शनकारियों को लिया हिरासत में। सुनील मकोड़े की रिपोर्ट। अर्ज पुरावे सह दिले आहे। एक समिती नेमण्यात आली आहे, त्या समितीच्या अधिकाऱ्यांची पण आता माझी भेट होत आहे। पुराव्यासह की काय त्रुटी होती, काय बनावट केली, खोटे कागदपत्र दोन्ही अधिकाऱ्यांनी मान्य केलं आहे की 15 सप्टेंबरपर्यंत आम्ही सगळे अर्ज पुन्हा चालणार आणि ज्यांनी बनावट केली आहे त्या सगळ्यांवर आरोपपत्र ठेवले जाणार। आतापर्यंत किती बांगलादेशी सापडले? सगळ्यांदा पहिले तुम्ही 4800 सांगितले, नंतर 2400 सांगितले, त्यानंतर 400 सांगितले, आता 1100 सांगताय। असं आजपर्यंत किती बांगलादेशी सिल्लोड शहरात सापडले? तुमची मोहीम वेगळी आहे, अच्छा त्याला शुभेच्छा। अच्छा, माझी मोहीम ही आहे की ज्यांनी खोटे कागदपत्र दाखवून, ज्यांनी बनावटी शपथपत्र दाखल करून जो 30 वर्षाचा, 40 वर्षाचा, 50 वर्षाचा, आधार कार्डवर एक जन्मतारीख आणि जन्माचा दाखला दुसरा जन्मतारखेचा मागितल्या, हे सगळे आरोपी आहेत। त्यांनी फोर्जरी केली आहे, त्यांनी चिटिंग केली आहे, बनावट केली आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा। राहिली गोष्ट की बाबा तो इतके वर्ष इथे राहतोय तर त्याच्याकडे जर जन्म प्रमाणपत्र नाही, त्याच्याकडे त्याचा डिरेक्ट ब्लड रिलेटेड फॅमिली मेंबर तर कोणाकडे जन्म प्रमाणपत्र नाही, तर ते चौकशी पोलिसांनी दुसऱ्या टप्प्यात करावी लागणार। नाही, जर आपण आधी सांगितलं तर बांगलादेशी, मग याचा तर बांगलादेशी आहे का बनावट करणारे, म्हणजे हा याचा फरक आहे। बांगलादेशीचा अर्थ एक मिनिट बनावट आपण करतो का? नाही, एक मिनिट, बनावट आपण करतो का? जर मी हितला आहे तर माझा परिवारात एकाचंही मी जन्म प्रमाणपत्र देऊ शकत नाही, तर त्याची चौकशी पोलिसांनी नंतर ATSनी करावी। जर मी हितला आहे, हितले सगळ्यात, मग त्यांनी बनावट करण्याची गरज काय? तर चौकशी आणि कारवाई 2 टप्प्यात होतात। पहिलं त्यांनी बनावट केली आहे, फोर्जरी केली आहे, फ्रॉड केला आहे, तर पहिल्या टप्प्यात चौकशी होत आहेत। त्यानंतरच्या टप्प्यात तो बांगलादेशचा आहे, इराणचा आहे, अफगाणिस्तानचा आहे, रोहिंग्या आहे, ते नंतर दुसऱ्या टप्प्यात ATS तपास करणार। ओके, तुम्ही त्याचं शपथ दाखल करणार का? आपला मुद्दा मी नेमकं काय आहे? हे बनावट नाही, आहे की बांगलादेशी आहे? तुम्हाला सगळं कळलं आहे। पहिले आपण सांगितलं हे बांगलादेशी, एक आता मिनिट आपण सांगताय- एक मिनिट जर तुम्ही पत्रकार असाल, ऍक्टिव्हिस्ट असाल की जे असाल, भ्रम जो आहे ना, हे कोणी पैदा करायचा प्रयत्न केले त्यांनी सत्य लपत नाही। जन्म प्रमाणपत्र घोटाळा विलंबित, जो माणूस 40 वर्षाचा, 42 वर्षाचा, 32 वर्षाचा, 57 वर्षाचा आज येतो आणि म्हणतो माझ्याकडे काहीच कागदपत्र नाही आणि खोटे कागदपत्र देतोय, त्यांनी गुन्हा केला आहे। म्हणून त्याची चौकशी 2 टप्प्यात होत असते। मुद्दा माझा आज पण तोच आहे, इतकी वर्ष राहतोय, त्याचा परिवाराचा कोणाचं जन्म प्रमाणपत्र नाही, मग तो आहे कुठला? पण तो दुसऱ्या टप्प्यात त्याची इन्क्वायरी होणार। निश्चितपणे हे फोर्जरी केलेले, बनावटने दाखल केलेले हे घुसखोर आहे, बांगलादेशी, रोहिंग्या, त्याचा दुसऱ्या टप्प्यात तपास होणार। पण त्याच्याकडे हितले कुठलेही कागदपत्र नाही, त्यांनी फोर्जरी, फ्रॉड, चिटिंग कशासाठी केलं याचा पहिला तपास होणार। तुम्ही आपण शपथपत्र दाखल करणार का? नाही सर, मतदार यादी संदर्भात सुद्धा भाजपच्या इथे स्थानिक नेत्यांनी वारंवार आक्षेप दाखल केलेले, निवडणुकीपूर्वी सुद्धा, पण आजपर्यंत त्याची पडताळणी झाली नाही। मग मतदार यादीमध्ये सुद्धा माझा संशय आहे की त्याच्यात रोहिंग्या बांगलादेशी असू शकतात, मग त्याच्यावर कारवाई का नाही होत?
आता असं आहे की एक वेगळा विषय पण मोठा महत्त्वाचा आहे. आपल्याकडे 2001मध्ये जनगणना झाली. नेहमी जनगणनानंतर घरोघरी जाऊन मतदार याद्या तयार केल्या जातात. 2001च्या नंतर मतदार याद्या घरोघरी जाऊन तयार केल्या गेल्या नाही. जे 11मध्ये व्हायला होते 21मध्ये व्हायचे होते. आणि त्यामध्ये पूर्ण देशात जे आपण म्हणतात ते खूप मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यानंतर हे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन SIR सुरू झालेले आहेत. महाराष्ट्रात पण लवकर सुरू होणार आहेत. म्हणजे उदाहरण देतो की मृत्यू पावले त्यांची पण यादी आहे भरपूर. भरपूर लोकांची यादी. कारण की ती काढण्याची व्यवस्था नाही. हे तक्रारी देऊन सुद्धा काढले नाहीत. अरे बाबा काय आहे ना, आपल्याकडे एवढी मॅच्युरिटी नाही आहे. माझ्या घरातल्या लोकांचं मी मृत्यू झाल्यानंतर नाव कट केलं पाहिजे करत नाही. म्हणजे त्यात काय फ्रॉडचं इंटेन्शन नाही आहे. आपण डेथ सर्टिफिकेट लवकर आणतो, मग इलेक्शनच्या यादीतून नाव काढण्यासाठी एक कॉमन इश्यू आहे. अशा प्रकाराने मी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी राहायला गेलो तर तिथेही नाव नोंदवतो पण इथलं काढत नाही. म्हणून स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन महाराष्ट्रात होणार आहे. स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्यानंतर ह्या सगळ्यांमध्ये घरोघरी जाणार. राजकीय पक्षाचा प्रतिनिधी पण त्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व असतो. प्रत्येक बूथ लेवलवर असतो. मग त्याला त्यावेळी जर वाटलं की हे चुकीचं आहे, कारवाई होणार. सर अजून एक प्रश्न छोटासा आहे की आता जे 18 नवीन कागदपत्राची यादी दिली की 18 कागदपत्राशिवाय नवीन जन्मदाखले मृत्यू दाखले देता येणार नाही. मग त्याच्यामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना खूप अडचणी होऊ लागल्या. त्यांना लवकर दाखले मिळत नाही. मग त्यांच्या शैक्षणिक त्यांचा परिणाम होऊ लागला. त्यांना शैक्षणिक नुकसान होऊ लागलं. तर अशा अडचणी आहे आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मग ह्या 18 कागदपत्राची पूर्तता झाल्याशिवाय आम्ही देणार नाही आणि याची कोणी पूर्तता करू शकणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. जर असे असेल तर त्याच्यावर काय करता येईल आपल्याला? तर सगळ्यांना त्रास होतो. त्याच्यात हिंदू मुस्लिम कोणी असं नाही, सर्व धर्मीयांना त्रास होतोय सर त्याचा. त्यावर काय करता येईल आपल्याला? ते जे SOP नियमावली तयार झाली आहेत मी 17 वेळा वाचली आहेत. त्यात असं काहीही नाही की जे देता येणार नाही. म्हणजे पूर्तता करता येईल असं तुमचं म्हणणं? सगळं. मग अधिकारी म्हणतात पूर्तता होत नाही याची. नाही 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 एक मिनटं. पूर्तता तर अर्जदारांनी करायची आहे. अच्छा, अर्जदाराने पूर्तता करायची. खूप सोपं आहे. जसं मी उदाहरण आता सांगितलं ना, ते याच्यामुळे झालं ना हे SOP. तर याच्या की घरातलं कुणाची एका व्यक्तीचं म्हणजे डिरेक्ट ब्लड रिलेटिव्ह त्याचं जन्म प्रमाणपत्र द्या. मी तुम्हाला सांगतो ही जे ढिलाईमुळे किती समस्या निर्माण होतात. फक्त समस्या बाहेर निर्माण झाल्यात. एक मिनिट रे. ढिलाईमुळे बाहेरची लोक एवढ्या पुरतं मर्यादित नाही आहे. मला खोटं डोमिसाईल पाहिजे तरी मी अशा पद्धतीने जन्म प्रमाणपत्र घेत होतो. मला जन्मतारीख वर खाली पाहिजे तरी हे करत होतो. तर जे नवीन नियमावली आहे त्यात दुसरी गोष्ट अशी आहे की गेले मोर देन 25 इयर्स आपल्याकडे मजबूत जन्म नोंदीची सिस्टम आहेत. मजबूत आहेत. म्हणजे गेल्या 25 वर्षात कोणाचं राहिलं तर म्हणजे त्याची बेदरकारी नाही. दर इज समथिंग नीडेड टू बी रीचेक. सर अगर इतनी मजबूत प्रोसेस अगर प्रशासन के पास है कि वो सही डोमिसाइल और बर्थ सर्टिफिकेट इशू करे तो फिर इसमें कमतरता तो सरकार और प्रशासन की है सर कि वो गलतियां कर रहे हैं. क्योंकि जो एक व्यक्ति है जैसे कि अभी आपने SIR का डिस्कशन किया, SIR में भी जो है तो बिहार में ऐसे ही हुआ. पहले जो है तो उन्होंने डायरेक्ट लिस्ट से आउट ऑफ लिस्ट कर दी. जब सुप्रीम कोर्ट ऑर्डर करता है तो उसके बाद जो है तो वापस से करते. और कई ऐसे लोग हैं जिनमें फ़ोटो डुप्लीकेट्स है, जिनके घर नंबर पर 0 लिख दिया गया है. तो ये गलती प्रशासन की भी है ना सर. तो प्रशासन की कि आपकी सरकार राज्य सरकार में भी है, केंद्र सरकार में भी है. अगर घूसखोरी है तो इसके लिए जवाबदार भी तो आप होना चाहिए ना सरकार को. आप जो बोल रहे हैं वो उसमें 0.01% भी तथ्य नहीं है. ये ओवर सिंप्लीफिकेशन है और राजकीय उद्देश्य से एक गलत प्रकार का प्रचार किया गया है. यहाँ की भी बात कर लो. जब मुझे क्रॉस क्वेश्चन किया मैंने कहा एक बच्चा दिखा इसमें 18 से नीचे का एक, सब 32 साल 42 साल 52 साल. तो फिर उसको प्रशासन ने पूछना नहीं चाहिए भाई इतने साल कहाँ थे, तेरे घर के किसी का तो दें. यहाँ पर ऐसे प्रमाण पत्र दिए गए हैं कि मैंने कहा मेरा मामा का लड़का है, लेकिन ये मेरे मामा का लड़का है, इसका कोई प्रूफ मैंने नहीं दिया. मेरे प्रूफ दिए, मेरा आधार कार्ड दिया, मेरा सब कुछ दिया,
लेकिन मामा के लड़के का न पत्र है, न अथॉरिटी है, न पावर ऑफ अटर्नी है, न मामा का लड़का का कुछ भी नहीं है, तो ये व्यक्ति है कि नहीं? ये तो घोस्ट आइडेंटिटी को दे दिया। वो कल जाके आतंकवादी भी निकल सकता है, वो व्यक्ति नहीं है। तो इसलिए अभी मुझे एक आदमी नहीं मिला कि जिसका 21वीं सदी में जन्म हुआ है और उसको कोई प्रॉब्लम आ रहा है। मैं आपको अनेक ऐसे उदाहरण दे सकता हूं। तसं आपण शपथपत्र दाखल करणार, तसं आपण शपथपत्र दाखल करणार का? वो शपथपत्र अर्जदारांनी करायचं. मग सर आरोप तुम्ही आपण केले. एक मिनट वो राहुल गांधी ने जो आरोप लगाए तो उसको चुनाव आयोग ने कहा आप उसके एविडेंसेस दो. मैंने सबके एविडेंसेस दिए हैं. बट स्टिल आयोगाने त्यांनी शपथपत्र दाखल तुम्हाला जो है तो नंबर ऑफ जो आपके जो आरोप है एलिगेशन है वो नो 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 गलत फहमी में मत रहो. मैंने सबके एविडेंसेस दिए हैं. आज 11 तो के